मराठमोळ्या भावांनी चालू केलेला आहे अप्पमचा व्यवसाय। मुलुंडच्या MG रोडवरील अप्पम तर तुम्हाला माहितीच असेल, सगळ्यात जास्त फेमस आहे मुलुंडमध्ये। कामावरून सुटल्यावर लोक पहिली हजेरी तिथे लावूनच मग घरी जातात। दादांच्या आईने घरी खाण्यासाठी बनवलेला अप्पम हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दादांनी केलेलं आहे। ही स्टाईलच आहे अप्पम बनवण्याची, कढई गोल गोल फिरवून। ही स्टाईल यांच्या आईची आहे आणि तीच आईची प्रथा हे दादा पुढे घेऊन चालले आहे। तुम्ही बघितलात इथे दादांनी कढईमध्ये हे पीठ टाकलेलं आहे आणि पीठ टाकून ही कढई कशी गोल फिरवलेली आहे। असाच बनवला जातो हा अप्पम। दादांकडे आपल्याला दोन प्रकारचे अप्पम मिळतील, एक मसाला अप्पम आणि एक साधा अप्पम। दोन्ही अप्पम खाण्यासाठी इथे तुडुंब गर्दी लागलेली असते। तुम्ही बघाल तर इथे लागोपाठ एकावर एक असे अप्पम बनतच जातात। दादांनी इथे 3 कढई लावलेली आहे, कधी कधी 3 कढईत, कधी कधी 2 कढईत कंटिन्यू अप्पम बनतच असतात। दादांनी आता या कढईमध्ये टाकलेला आहे बॅटर आणि ही कढईमध्ये बॅटर टाकून दादांनी ही पकडलेली आहे कढई आणि ही फिरवली आहे गोल गोल, जसं आपण पिंगा घालतो ना तसं गोल गोल फिरवलेलं आहे। बघितलं तुम्ही? दादांची ही अप्पम बनवण्याची युनिक स्टाईल सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त व्हायरल आहे आणि खरंच सांगते मला इकडचा अप्पम सगळ्यात जास्त आवडतो। दादांना आम्ही आमच्यासाठी बनवायला लावले 2 अप्पम, एक मसाला अप्पम आणि एक साधा अप्पम। साधा अप्पम इथे आपला बनवून तयार झालेला आहे। दादांनी बघितलं तुम्ही कढईतून असा काविलत्याने हा साधा अप्पम काढलेला आहे। त्यानंतर हा प्लेटीत दिलेला आहे आपल्याला नारळाच्या चटणी बरोबर इथे हा दिला जातो आणि हा नारळाच्या चटणी बरोबरच जबरदस्त लागतो। अप्पम कसा बनतो ते आता इथे बघूया। इथे आपला अप्पम तयार झालेला आहे, त्यावरती लावणार आहे दादा ही बटाट्याची पिवळी भाजी, जी सगळ्यांचीच फेवरेट असते, इवन माझी फेवरेट खूप आहे। त्यानंतर बघितलं तुम्ही इथे बटाट्याची भाजी पूर्ण अशी पसरवून घेतलेली आहे अप्पम वरती आणि इथे अप्पम वरती बटाट्याची भाजी पसरवून हा हळूहळू अप्पम काविलत्याने काढलेला आहे। म्हणजेच इथे आपला हा मसाला अप्पम पण तयार झालेला आहे। मसाला अप्पम एका प्लेटीत दिल्यानंतर दादांनी त्याबरोबर दिलेली आहे आपल्याला ही नारळाची चटणी, जी त्यांच्याकडे मोस्ट ऑफ स्पेशल अशी नारळाची चटणी साध्या अप्पम बरोबर आणि मसाला अप्पम बरोबर दिली जाते। इथे आपले दोन्ही अप्पम तयार झालेले आहेत। तुम्ही बघितलात साधा अप्पम आणि मसाला अप्पम, दोघांपैकी तुम्हाला कुठला अप्पम आवडतो ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। माझे ते दोन्ही अप्पम सगळ्यात जास्त फेवरेट आहे, मसाला अप्पम सुद्धा आणि साधा अप्पम सुद्धा। पण इथे मी टेस्ट करणार आहे हा साधा अप्पम चटणी सोबत आणि खरं सांगते मला तर चटणी सोबत टेस्ट केल्यावर ना ओ हो काय फिलिंग आली ना, जबरदस्त अशी। मुलुंडचा सगळ्यात फेमस हा अप्पम आहे हे कोणालाही माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती त्यांनी मुलुंडच्या MG रोडला नक्की जा। तिथे तुम्हाला शिवसेना शाखाच्या बाजूला हे दादा दिसतील, तिथे तुम्ही हा अप्पम टेस्ट करा। तर वाट कसली बघतायत, लवकर लवकर जा।